आपल्यावर नेतो. अहो राजे, प्रत्येक धोक्याच्या ठिकाणी राजे स्वतः पुढे झाले. स्वराज्यावरील वार त्यांनी स्वतःच्या छातीवर झेलले. 12 जुलै 1660 रोजी अफजल खानाची भेट घेतली. अहो भेट कसली, साक्षात यमाच्या सदनाला पाठवून महाराज पन्हाळगडी दाखल झाले. सिद्धी जोहारच्या मगर मिठी स्वतः बंद करून घेतले. आपल्या प्रजेस शोषित लागू नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालणारा हा पराक्रमी राजा मगरीच्या दाताच्या फुटूतून निसटावा तसा निसटला. इतके पराक्रम म्हणजे कोणत्याही ठिकाणी त्यांनी स्वराज्याला धक्का लागू दिला नाही. प्रत्येक धोक्याच्या ठिकाणी राजे स्वतः पुढे झाले. स्वराज्याच्या मंत्र्याने मंत्रालयात त्यांनी मावळ्यांच्या अंगावर शिंपडले. मावळे एक झाले. त्यांच्या धाकटीचं बळ संचारलं. महाराजांच्या शपासकीची थाप पाठीवर पडण्यासाठी त्या पराक्रमाचे पर्वत उभारू लागले. पराक्रमाची कदर करणारा पराक्रमी राजा होता. तोरण्याच्या डाबडुकीच्या वेळी सोन्याच्या भोवराचा हंडा सापडला, पण त्यातील एकही कपरकीर्तीचा वापर राजाने आपल्यासाठी अगर आपल्या प्राण्यांसाठी केला नाही. हे स्त्रीनं दिलेलं धन त्यांनी स्वराज्यासाठी वाहिलं म्हणून राजा प्रत्येक मराठी मानावर सिंहासनावर कायमचे आरूढ झाले. मला एक प्रश्न पडतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, आपण फुलेंची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, ह्या सगळ्या महान व्यक्तींची पुण्यतिथी जयंती साजरी करतो, पण आपण गेल्यानंतर आपल्या वाट्याला काय येतं? एक फोटो, एक साईडला जन्म, दुसऱ्या साईडला मृत्यू, आणि जास्तीत जास्त वर्षातून एकदा येतो तो महान. ह्या व्यतिरिक्त काय येतं आपल्या वाट्याला? काहीच नाही. कारण या सगळ्या लोकांचं जगणं हे समाजासाठी होतं, देशासाठी होतं, आणि आपलं जगणं फक्त आपल्यासाठी. कोणतरी एखादा उठून म्हणतो आणि मला समाजसेवा करायचे, त्याला विचारलं काय होतं तुला, का समाजसेवा करायचे? तेव्हा तो म्हणतो मला आवड आहे म्हणून मला समाजसेवा करायची. समाजसेवा करणं हे आवडीचं क्षेत्र नाही किंवा निवडीचं क्षेत्र नाही. तुम्ही तुमच्या आवडी-निवडीने सवडीने कराल तर हे क्षेत्र नाही. जर ह्या क्षेत्रात आलाय समाजसेवेच्या तर तुम्हाला दगड धोंडे खावे लागतील, शिव्या शाप खावे लागतील, तर तुम्ही शेवटा यशापर्यंत पोहोचणार. अरे तुम्ही जन्माला आलात, कशासाठी जन्माला आलात? मला काय मिळावं यासाठी? देवाने तुम्हाला जन्माला घातलं, त्यांनी विचारलं का तुला जन्माला घालतो पण मला काय मिळणार नाही ना? त्यांनी जन्माला घालताना त्याच्याही काही इच्छा असतील, केल्या तरी पूर्ण नाही. अहो आज बघितलं का तुम्ही महाराष्ट्रात वृद्धाश्रमाची संख्या किती वाढली आहे? कधी कधी जाऊन एखाद्या वृद्धाश्रमाला भेटतं, तिथं गेल्यानंतर एखादं म्हातारं जोडपं तुम्हाला कितपत पडलं दिसेल. त्यांना जाऊन सहज विचारा काय हो तुमचा मुलगा काय करतो? त्यातील तुम्हाला प्रत्येक जोड सांगेल माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा एखादा अधिकारी आहे. पण त्यात एकही जोडपं तुम्हाला हे म्हणणार नाही माझा मुलगा अडाणी शेतकरी आहे, एकही जोडपं नाही म्हणणार. मग आई वडील कोणाचे जातात वृद्धाश्रमात? शिकल्याचं लक्ष. मग आम्ही आमच्या पोरांवरती काय संस्कार केले? आम्ही आमच्या ह्या येणाऱ्या पिढीवरती काय संस्कार केले? जर ही मुलं स्वतःच्या आई वडिलांनाच नाही सांभाळू शकत तर देश काय सांभाळणार आहे? अरे संस्कार काय असावेत ना ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवून सांगितलं माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली, त्यांना औरंगजेबाच्या समोर नेण्यात आलं, तरी संभाजी महाराजांची नजर औरंगजेबाकडे एकटक बघत होती. त्यावेळेस औरंगजेब म्हणाला अरे या मराठे क्या खिलाते अपने बच्चों को कि वैसा एक भी शख्स मेरे जमाने में नहीं पैदा हुआ. कराडला संवाद. अरे स्वतःच्या बापाला विष देऊन मारणारा तू आणि स्वतःच्या भावाची खुले आम कत्तल करणारा तू तुझ्या घरात कसा जन्मेल संभाजी? अरे संभाजी जन्मेल फक्त आणि फक्त सह्याद्रीच्या कुशीत आणि छत्रपतींच्या उशीतच. हे संस्कार आहेत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे, हे विचार आहेत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. व्हिएतनाम तुम्ही देशाचं नाव ऐकलं असेल. देश खूप छोटा आहे हा, पण 20 वर्ष अमेरिकेशी झुंजत होता. 20 वर्षानंतर तो देशही जिंकला. त्यानंतर त्यांचे जे संरक्षण मंत्री आहेत ते आपल्या भारतात आले होते आणि भारतात आल्यानंतर
परदेशी पाहुणे आपल्या भारतात येतात तेव्हा त्यांना शांतीवन, कुतुब मिनार यासारखी ठिकाणं दाखवण्याची पद्धत आहे. जेव्हा त्या भारतात आल्या तेव्हा आपले संरक्षण मंत्री त्यांना घ्यायला गेल्यानंतर त्यांना घेऊन जाताना त्या पहिल्यांदा म्हटल्या की मला रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला जायचं. न राहून आपल्या संरक्षण मंत्र्यांनी विचारलं का हो, असं काय आहे तिथं, तुम्हाला का छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ज्या वेळेस आम्ही अमेरिकेशी लढत होतो, जेव्हा व्हिएतनाम हा देश अमेरिकेशी लढत होता त्यावेळेस म्हटल्या आमच्या सैन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाथा सांगितली जायची, शौर्य गाथा सांगितली जायची. त्यामुळे आमच्या देशातील प्रत्येक तरुण या सैन्यामध्ये दाखल झाला आणि मरेपर्यंत लढला. तेव्हा आम्ही 20 वर्षानंतर अमेरिकेला पोहोचू शकलो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आदर्श स्थान आहे. ते गनिमी काव्याचे जनक आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आदर्श आहे. त्यामुळे मला माझी इच्छा होती ज्यावेळेस मी भारतात जाईल त्यावेळेस सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती जाऊन त्यांचं दर्शन घेईन. हे माझी भाग्याची गोष्ट आहे. ह्यावर एकच कळतं की फक्त आणि फक्त त्या देशालाच महासत्ता जर बनवायचं असेल तर छत्रपतींचे विचार त्या देशाला महासत्ता बनवू शकतात. पण आजचं जर वर्तमान बघितला, आजची जर परिस्थिती बघितली तर एखादा वेडावलेला हंगामाला कवी म्हणतो, राजाच्या शिताफीनं चकमा केल्या तुम्ही सिद्धीला, त्याच पन्हाळ्यावरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज तुमचेच मावळे नागवतायत आणि नाचवतायत कल्याणच्या सुभेदारांच्या सुनासराजे. राजे नाचण्याच्याबद्दल केलं जात नाही घात कलम, उलट आणखी केले जातात बळकट आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी किंवा काळ्या खोटांचे प्रपंच चालवण्यासाठी. राजे तानाजी बाजी मुरारबाजी देखील बोलू लागले त्रिपुरांची भाषा. आपल्याच डोळ्यात एकच आपल्याच बायका पोरांची कत्तल होत असताना बदलत नाही त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा. राजे तुमची याद येते, अहो राजे तुमची याद येते कचेरीतल्या तुमच्या तस्वीरीकडे बघून. मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं, पण घालतो वार तुमचा जन्मसाल 1627 की 1600. आता काय सांगू राजे, महाराष्ट्रात हल्ली तुम्ही तीनदा जन्माला येताय. नशीब तुम्ही जन्माला आला होतात की नाही यावरून अजून वाद सुरू झाला नाही राजे. राजे अशा वेळी वाटतं तुम्ही असायला हवे होतात. राजे अशा वेळी वाटतं तुम्ही असायला हवे होतात, पण तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. तुम्ही नाही आहात तेच बरं आहे, कारण की तुम्ही असतात तर पुन्हा गडकोट घेण्याच्या मार्गी लागला असतात, पुन्हा स्वराज्याच्या मार्गी लागला असतात. पण राजे गडकोट घेऊन उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला त्याला सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता. पण राजे हल्ली मतदारसंघ तरी सुरक्षित राहिले कुठं? त्यासाठी तुम्हाला एखाद्या श्रेष्ठींच्या पायी झुकावं लागलं असतं. अहो आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभं केलं म्हणून दरबार त्यागणारे तुम्ही पुन्हा पुढे झुकणार कसं? तुम्ही म्हणाल नसेल तानाजी बाजी मुरारबाजी नसू दे, अपक्ष म्हणून उभं राहू. मला एकतरी तानाजी भेटेल? हो भेटेल ना. तुम्ही त्याला सांगा जा तानाजी. कोणाला घेऊन तो आधी विचारा, महाराज पगार किती देणार? महागाई भत्ता आहे का? आणि एवढा सगळं करून जर लागलाच कोणावर लढू तर हल्लीचं युग मोबाईलचं आहे राजे. हलून कुठेतरी मोबाईल करत आणि म्हणत काय अरे तानाजी काय नाही का फुका मरतोय तू, इथं सगळं खाली गडाच्या खाली शिकून गरमागरम तयार आहे आणि तू येड्यागत लढतोय. अरे तू लढून तुला काय मिळायचं? किल्ला मिळायचा शिवाजीसनी आणि तुला काय मिळतंय? लायकीची राहिली कुठं? पैसे घेऊन विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत देणारी जनता यांच्यात तरी फरक उडलाय मित्र. सांगा यांच्यात तरी फरक उडलाय मित्र. आणि तुमची इच्छा झाली ना राजे की पुन्हा यावं तर येताना एकटे येऊ नका, येताना माँसाहेब जिजाऊंना सोबत घेऊन या. जोपर्यंत या भूमीमध्ये माँसाहेब जिजाऊ जन्माला येत नाही ना तोपर्यंत शिवाजी उभा राहत नाही. पण हल्ली आमचं राजे विज्ञान इतकं पुढे गेलंय की गर्भात मुलगी आहे का मुलगा हे आधीच कळू लागेल. त्याच्यामुळे जिजाऊ जन्मण्याचा प्रश्नच नाही आणि मग शिवाजी उभं राहायचं तर कुठे दूरपर्यंत प्रश्न येत नाही. राजे आमची पोरं शिवजयंती उत्साहात साजरी करतात, आमची ही तरुण पिढी उत्साहात साजरी करते. हे सगळ्यांनाच नाही म्हणत आहे मी, पण ह्यातली
गाडीतल्या किती बाटल्या संपल्या यावर खर्च राजे. राजे आमच्या तुम्हाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं राजे, पण आमच्या पोरांना टाकल्याशिवाय पळताच येत नाही. आमच्या पोरांचा लोभच झालाय, टाकाल तर टिकाल. आज आम्ही आमच्या महामार्गांना नावं दिले, छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग, छत्रपती संभाजी महामार्ग, पण त्यांनी जो मार्ग दाखवला त्यावरती चालायला मात्र आम्ही विसरून गेलो. आमच्या पोरांना, आमच्या या तरुण पिढीला आम्हाला कळलंच नाही छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाहीये हो. छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यात घ्यायचा विषय. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात जातील ना त्यावेळेस खरं स्वराज्याचं सुराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये दंगल झाली होती. दंगल का झाली, कशी झाली, परंपरा ह्यावरून दंगल झाली. आणि दंगल झाल्यानंतर काही गुंडांनी एका चाळीमध्ये एक मुलगी एकटीच राहत होती. त्या दंगलीचा फायदा उठवून ते 4-5 गुंडांनी ठरवलेलं असलं की आता ह्या मुलीची आबरू लुटायची म्हणून ते रात्रीचे 5:30 जेव्हा दंगल जास्त जोमात येईल त्यावेळेस ते तिच्या घराच्याकडे जाऊन दार वाजवतात. तेव्हा ती तरुणी त्या खिडकीतनं बघते व ती घाबरते. तिला आता कळलेलं असतं की आता आपलं काही खरं नाही, म्हणून ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने मुंबईच्या रस्त्यावरती बेभान होऊन पळत सुटलेली असते. तिला कळतं जर ह्याच्या तावडीत सापडलं तर आपल्या अब्रूची दप्तर ह्याच रस्त्यावरती टांगली जातील, म्हणून ती पळत सुटते, बेभान होऊन पळत सुटते आणि ती एका चाळीत जाते. चाळीत गेल्यानंतर ती एक दार वाजवते. दार वाजवल्यानंतर एक दिशेतलाच तरुण असतो, तो दार उघडतो. दार उघडल्यानंतर ती म्हणते की माझ्या मागे काही 4-5 गुंड लागले, मला आज रात्रीपुरता इथे सहारा मिळेल का. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो हो नक्कीच, हे तुझंच घर आहे असं समज. आणि ती मुलगी आज जाते. तो म्हणतो की तुझ्या केसालाही या घरात धक्का लागणार नाही. तो मुलगा रात्रभर राखण करतो, पण त्याच्या डोक्यात रात्रभर एकच विचार चालू असतो, मीही मुलगा आहे, मी ठरवलं तर मीही या रात्री तिची आबरू लुटू शकतो. मग ही कोणत्या भरोशावर माझ्या घरात आली, कोणत्या भरोशावर ती इथे राहिली. रात्रभर त्याला विचार येतो त्या डोक्यात, तरी त्याला जो उत्तर मिळत नाही. मग मात्र तो सकाळी उठल्या दंगल शांत होतो. सकाळी उठल्या तो त्या मुलीला म्हणतो ठरवलं असतं तर मीही तुझ्या आबरू लुटू शकलो असतो, पण तू कोणत्या भरोशावरती या घरात आलीस आणि राहिलीस. त्यावेळेस ती म्हणाली मी जेव्हा पळत होते तेव्हा मला तुझ्या घराची इथली बत्ती चालू दिसली आणि मी सर्वप्रथम तुझ्या खिडकीतून डोकावून बघितलं तर तुझ्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ज्या घरात आहे ना त्या घरात बाईच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची खात्री त्या स्त्रीला होती. म्हणून म्हणली मी दार वाजवलं. आज 350 वर्ष उलटून गेले, पण जी जनमानसात जी प्रतिमा आहे ना माझ्या राजांची ती ही आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर एका भाषणामध्ये म्हणतात मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. शिवाजी म्हणजे नाव नाहीये फक्त, शिवाजी म्हणजे नेतृत्व नाहीये फक्त, शिवाजी म्हणजे कर्तृत्व नाहीये फक्त, शिवाजी म्हणजे सर्वोच्चतेचे परिमाण आहे, सर्वोच्चतेचे परिमाण आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचंय ना त्या क्षेत्रातला शिवाजी व्हा. भले तुम्ही शेती करत असाल पण त्या क्षेत्रातला शिवाजी व्हा जी तुमच्यापर्यंत कुणीही पोहोचणार नाही. हा वसा माझ्या महाराजांनी दिला, ह्या मार्ग माझ्या महाराजांनी दाखवला. म्हणून मला जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिलाय त्यानुसार चाला. आणि जे ही जयंती तुम्ही दरवर्षी साजरी करता त्यात तुम्ही जे हा कार्यक्रम आयोजन केलाय त्याही कार्यक्रमात लहान मुलांसाठी जो हा वक्तृत्व स्पर्धेचा ह्यामुळे आपल्या नवीन पिढीला समजतंय की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत, छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत. हा कार्यक्रम असाच चालू ठेवावा अशी विनंती. शेवटी एवढेच म्हणते मृत्यकेचे पवित्रत्व राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, हिंदुनी गरजुनिया केंद्र से हिंदू उत्सव साजरा, शिवराजा तुझ मानाचा मुजरा, तुझ मानाचा मुजरा. धन्यवाद. जय भवानी, जय शिवा.